अगदी पाहायला गेला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. अमोल आणि त्याच्या साथीला आपण पाहू शकाल अमित गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल 2 षटकांची मॅच आहे. हरेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ही पाहायला गेलं चला स्पीड अप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ वाचवायचा आहे. ती पाहायला गेलं तर 2 षटकांची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र या समसमत्या 5 ट्रॉफ्यांपैकी एक ट्रॉफी आपल्या मात्र गावामध्ये मात्र घेऊन जाईल. आणि जेव्हा नाईट रजनीमध्ये आपण ट्रॉफी पटकावतो ना तेव्हा मात्र आपल्या आशा आणि कॉन्फिडन्स मात्र जरूर वाढला जातो. इथून वळूया सामन्याकडे. मात्र हरेश गोलंदाजी ट्रॅकवरती, ऑन स्ट्राईकवरती अमोल आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती अमित आहे. मात्र पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी ट्रॅकवरती हरेशला पाहू शकाल. पहिलाच बॉल, गेम इज ऑन. चला स्पीडअप करायचा आहे कवटेवाडी संघ. पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेनं फटका केसला. अलॉन द कार्पेटनं फटका सजवलाय. 2 शतरक्षक बॉल वळण्यापूर्वी उचलणार, फेकणार. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय वेगानं 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धी गुड रनिंग बिटवीन द विकेट. किती 2 रन का पंच. इथे 2 धावा जरूर धाव फलकावरती लागल्या जातील. अगदी पाहायला गेलं ना तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. इथे बॅटची हलकीशी कडा आणि इथून मात्र मोठी विकेट. अमोल बॅक टू डगआउट येत असताना टोक डीजे.
बनणं फार गरजेचं आहे. मनोज गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. मनोज कवठेला मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहिलाच बॉल मनोजचा अमितनं इथे मात्र चापट मारले क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमितकडनं केला जातोय. इतक्याच धावेवरती समाधान. धन्यवाद डीजे. अगदी टपराक लगावले. विषप मध्ये आलेला हा फटका 6 धावांसाठी पाहायला मिळाला. यशवंतच्या बॅट बद्दल मनोजच्या विरोधात हा षटकार. परागनं हा बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र परागच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. तिथून मात्र अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल जरूर सोडला गेला होता बॅटर यशवंतनं. असं वाटलं होतं की हा बॉल वाईड आहे मात्र टप्पा बाहेर पडला जातो आणि चेंडू मात्र आतमध्ये वळण घेत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. इथून पुन्हा एकदा चापट मारण्याचा प्रयत्न पंच सांगतायत. अगदी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे हरिदोरे सर. इट इज अ व्हाईट बॉल. 51 धावेनं धावफलकाचा विचार केला तर तिथून 18 धावा तर बनल्या आहेत. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तिथून अगदी लाऊड अपील पंचांकडे. पंच सांगतायत नॉट आऊट. ते अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी जरूर पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर इथून प्रत्येक बॉल जरूर महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. 18 तर बनल्या आहेत. इथून जरी 3 ते 4 धावा बनल्या तरी सुद्धा ही मॅच बनू शकेल. ती म्हणजे लोणावळा टीमसाठी. कारण जेव्हा तुम्ही तुमच्याकडे तुमच्या टीमकडे गोलंदाजी ताकदीची असते तेव्हा मात्र तुम्ही जवळपास 15 सुद्धा धावा डिफेंड करू शकता. मात्र इथे पाहायला गेलं तर मोठी विकेट माघारी येत असताना आपण यशवंतला बॅक टू डगआउट येत असताना पाहू शकाल. जरूर वाजवली गेली. इथून शेवटचा बॉल आहे. दीपक मिंगाल ऑन स्ट्राईक वरती. अतिशय वेगानं बॅट फिरवल्या. इथून लॉंग ऑफ मध्ये फटका खेचला. इथून क्षेत्ररक्षक पोहोचणार बॉल वरती. दुसरी पूर्ण. तिसरीचा प्रयत्न खराब कलेक्शन. मनोजचा तिसरी सुद्धा पूर्ण आणि चौथीचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पाहिलं ना तर थोडेसे फंबल झाले होते दीपक. इथून 3 धावा तर बनल्या आहेत. इथून 3 धावेच्या मदतीनं टार्गेट सेट झालंय ते 22 धावसंख्येचं. आता मात्र गरज आहे ती येणारे 12 बॉल 23 धावसंख्येची. ही त्याला स्पीडअप करायचा आहे कवटुवाडी संघ. अगदी पाहायला गेलं तर ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत ना त्या दिसत आहेत अक्षरशः. सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे विसावलेलं ग्राउंड आणि त्याच सध्याच्या स्थितीला सकाळच्या सत्रामध्ये सह्याद्रीच्या जी रांग दिसते ना समोर ती मात्र बघण्याजोगी आहे. आणि त्याला 4 चांद लावलेत ते चांदोमामाने.
चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येणाऱ्या 12 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 11 धावा बनवाव्या लागतील. पाहायला गेलं तर या धावा सहजरित्या बनू शकतात, मात्र त्यांना रोखण्याचं काम बॉल घ्यायचं आहे. त्यांना रोखण्याचं काम सध्याच्या स्थितीला लोणावळा ब्रदर्सचे गोलंदाज करतील आणि क्षेत्ररक्षक. त्याला स्पीड अप करायचा आहे, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे कवटेवाडी संघ. 12 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. अगदी पाहायला गेलं तर या धावा सहजरित्या बनवू शकतात, मात्र तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल योगेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मनोज. हे 12 बॉल 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तिथून पाहायला गेलं तर दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच आहे. क्वालिफाय मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. ती त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती दी मोहनला आपण पाहू शकाल. मोहन ओले पहिलाच बॉल मोहनचा. येणारे 12 बॉल 22 धावा रोखायचे आहेत. पहिलाच बॉल झेल उडाला. डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज. इथून मात्र झेल घेणं फार गरजेचं होतं. एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. एका धावेच्या मदतीनं धी श्री गणेशा होत असताना तो कवटेवाडी संघाचा इथून पहिलाच बॉल अगदी फेस करत असताना निर्धाव चेंडूची सांगता मनोजनं योगेशला थांबवला. अगदी धाव जरूर झाले असते, मात्र अगदी अपील केले पंचांकडे. लाऊड अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. अमोल आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ती मैत्रीपूर्ण लढत जाणत आहेत. प्रत्येक मॅच त्यांच्याकडनं नक्कीच अगदी अशी मजाकमध्ये खेळली जाते. मैत्रीपूर्ण लढत मात्र ते नक्कीच खेळतात. कुणी असो ते आपल्या विरोधात आणि त्यांच्या विरोधात जरूर एक चांगला खेळ करतायत. काल अगदी पाहायला गेलं तर टपालवाडी समोर पहिलाच सामना गमावला होता. इथे हेलिकॉप्टर उडवला. अगदी प्रॉपर लँड झाला. चेंडू चालला सीमा पार. संघर्षामध्ये टोकलेला हा मनोज कवटेनं षटकार.
इथून पहिलाच बॉल अमोलचा समोर टाकला होता. आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. एका धावेच्या मदतीनं 8 धावा बनल्या गेल्यात. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती मनोजला पाहू शकाल. इथून हा वेगवान बॉल होता. ऑन साइडला फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहायला गेलं तर एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या 9. इथून मात्र अजूनही गरज आहे. येणारे 4 बॉल 13चं समीकरण आहे. एखादा मोठा फटका या मॅचचं मोमेंटम बदलून देईल आणि ऑन स्ट्राईक वरती योगेश आहे. मोठा फटका येईल का? मोठा फटका आला. अगदी त्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चालला सीमा पार. ठोकलेला दर्जेदार स्ट्रोक चौकार. धन्यवाद डीजे. ते पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये थंडीच्या वातावरणामध्ये इथून गरमीचा सामना. हा बॉल जरूर खरा पाहायला मिळतोय. पंचांकडे मात्र इशारा केला जातोय. इट इज अ व्हाईट बॉल. अगदी व्हाईट बॉल आलाय. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 3 बॉल गरज असेल ती 8 धावसंख्येची. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेनं एकतर पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी पूर्ण. इथे मात्र पंचांकडनं थर्ड पंचांकडे रेफर केलाय. तिसरी पूर्ण जरूर झाले. अगदी पाहायला गेलं तर थर्ड पंचांकडे रेफर केलंय. पंचांकडनं रनआउटची विकेट चेक करायचे. इथे मात्र फलंदाज बाद असेल. ती पाहायला गेलं तर बॅट हवेमध्ये पाहायला मिळाली. आणि इथून पंच धावा किती? 1 का? आता मात्र पंचांशी वाद घालायचा नाही अमित. आणि अन्यथा आपल्या 2 धावेंची पॅनल्टी लागली जाईल. जाणतो आम्ही सुद्धा आपल्यावरती अन्याय होणार नाहीये. इथून पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. मनोज बाद झालाय. न्यू बॅटर पराग मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. आता मात्र 2 बॉल गरज असेल ती 7 धावसंख्येची. या बॉल वरती जर एक सिंगल आली तर 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. चौकार आला तर 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. आणि षटकार आला तर 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. डबल आली तर 1 बॉल 5 धावा. म्हणजे षटकारच मारावा लागेल. समीकरण कसं पाहायला मिळेल? इथून डॉट बॉल आला तर पकड या सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. अमोल पुढ्यात टाकला होता. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव
पूर्ण आणि पाहता पाहता इथून दुसरी पूर्ण केली जाते. आता मात्र समीकरण आहे 1 बॉल 5 धाव संख्येची. अगदी मैदानाच्या आतमध्ये जशी मॅच हवी होती तशी मॅच मात्र रंगते. 1 बॉल 5 धावा, षटकार मारावा लागेल कंपल्सरी. जरी चौकार आला तरी सुद्धा हा सामना गमवेल कवटेवाडी संघ. कोण जिंकेल, कवठेवाडी की लोणावळा ब्रदर्स? हा बॉल जरूर खरा पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अगदी पाहायला गेलं ना तर 1 बॉल 5 धाव संख्येची गरज असते. वाईट बॉल फेकलाय आणि इथून पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये अगदी गरमीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. झोपा उडवल्यात बरेच जणांच्या. इथे मोठा फटका मात्र फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय दर्शक. सामना जिंकलाय कवटेवाडी संघानं. ठोक डीजे.